ज्या आयडियाला पकडून आम्ही कॅम्पेनिंग केलं ती आयडिया सुद्धा सावलीशी बोलताना मला सुचली आहे. माझं आयुष्य खूप बदललंय सावली माझ्या आयुष्यात आल्यानंतर. हो ना. विचार सुद्धा. मी स्वतःला खूप लकी समजतो. मी कशी का आली इथे? मला नाही माहिती. आपण तर फक्त सरांना इन्व्हाइट केलं होतं ना. आमच्या कंपनीची व्याख्या आहे तुमच्या अंतर्मनाच्या सौंदर्यासाठी. म्हणजे माणूस फक्त दिसण्यात सुंदर असून चालत नाही ना. माणसाचं मन पण तेवढं सुंदर लागतं. आणि हीच गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माहिती आहे जग बदलायला वेळ लागतो पण तरी सावलीच्या रूपात आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवतोय. आता या अवॉर्ड फंक्शनमध्ये सुद्धा आम्ही नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केले. सनस्क्रीन. त्या सनस्क्रीनचं नाव सुद्धा आम्ही सावली ठेवलंय. असेच आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करू आणि आम्हाला खात्री आहे की सावली आमच्यासोबत आहे म्हटल्यावर आम्हाला यश नक्कीच मिळेल. ऑफकोर्स. मी म्हटलं होतं ना तू खरंच नशीबवान आहेस. एवढी कमाल बायको मिळाली तुला जी सतत तुझ्या पाठीशी उभी असते. रादर पाठ कधी सोडतच नाही. या प्लीज का हॅव अ बस. थांब. बस. काय काय घेणार तुम्ही? नाही मला तरी काही नको. मला पण काही नको. असं कसं काहीच नाही. पहिल्यांदा आलात तुम्ही. कमॉन काही तर. एक मिनिट किरण 2 कॉफी पाठव. बोला. नाही म्हणजे एवढं अर्जंट तुम्ही बोलवलं काही महत्वाचं काम आहे का? हो हो सांगते. आत्ताच आलात तुम्ही. जरा बसा चहा कॉफी घ्या मग सांगते. नाही तुम्हाला सांगू तुमचा मेसेज आला ना की हे अचानक निघाले. इतकं काय अर्जंट आहे? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? नाही नाही सकाळी रिलॅक्स. काळजीसारखं काहीच नाही आहे. इनफॅक्ट एक गमतीदार प्रकार घडलाय. काय? काय आहे आमच्या हवे ये? हो हां. काय आहे ॲक्च्युली दरवर्षी आमच्या HR टीमकडनं टीम बिल्डिंगसाठी एक कॅम्पेन केलं जातं. ज्याचं नाव आहे नो युअर फॅमिली. ज्यामध्ये मॅनेजमेंटचे मेंबर्स 1 आठवड्यासाठी एकमेकांच्या घरी राहायला जातात. इट्स अ रेग्युलर प्रॅक्टिस आहे ना. हो अच्छा. आयडिया चांगली आहे पण है ना. म्हणजे नेमकं काय? सांगते. कसं आहे ना कॉर्पोरेटमध्ये आपण काम करताना युज्युअली आपले रिलेशन्स हे फक्त कामापुरतंच लिमिटेड असतात. सो ह्या अशा ॲक्टिव्हिटीजनी काय होतं पर्सनल ऋणानुबंध डेव्हलप होतात. इव्हेंच्युअली त्याचा परिणाम कामावर होतो. इथे परफॉर्मन्स चांगला होतो. एकमेकांमध्ये जिव्हाळा आपुलकी प्रेम निर्माण होतं. म्हणून बाकी काही नाही. पण कोण कोणाच्या घरी राहणार हे कोण ठरवतं? गुड क्वेश्चन. काय आहे त्यासाठी आम्ही ड्रॉ काढतो. आज सकाळीच ती प्रोसेस झाली ना ग. आणि नेमकं यावेळी सोहम आणि माझं नाव आलं. सोहमचं? सोहम भाऊजींचं नाव कशाला?
अहो आता सोहम सर आमच्या कंपनीमध्ये काम करतात, म्हणजे ते आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचे मेंबर झाले ना, सो म्हणून त्यांचं नाव ड्रॉ मध्ये आलं यावेळेस. आणि नेमकं त्यांच्या सोबत त्यांच्या जोडीला आमच्या मॅमचंच नाव आलं. आता तर ते दोघं एकमेकांच्या घरी 1 आठवडा राहायला पण जाणार आहेत. जाणार आहेत म्हणजे अर्थात तुमची परमिशन असेल तरच. इनफॅक्ट सोहमला तर मी माझ्या लंडनच्या घरी पाठवलं सुद्धा. तिकडे माझी मावशी आहे, तो गेला सुद्धा तिकडे. आता मी तुमच्या घरी राहायला आले तर सारण तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? खरं सांगू, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण घरच्यांना जरा विचारावं लागेल. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. म्हणूनच तर तेच बोलायला मी बोलवलं होतं इथे. सावली, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, हरकत नाही. उलट मला आवडेल तुम्ही घरी आलात तर. दॅट्स ग्रेट. माझ्या मैत्रिणीचा होकार आहे ना, मग बस घरच्यांना ती कन्व्हिन्स करेल है ना? हो, मी बोलते घरच्यांची.